शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराज हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांशी आभार झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराम आणि या महनमंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून श्री गणेश तरुण मंडळ बिबवेवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे. मंडळ यंदा 47व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला देखावा सद्गुरू श्री शंकर महाराजांचा जन्म. सद्गुरू श्री शंकर महाराजांचा जन्म. मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर. नाशिक जिल्ह्यातील अंतापूर या गावी चिमणाजी हिरे आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई राहत असत. गुण्या गोविंदाने चाललेल्या त्यांच्या संसारात एकच खंत होती. चिमणाजी आणि पार्वतीबाई निपुत्रिक होते. अहो, आपल्या सोन्यासारख्या संसारात एखादं मूल आपल्या पोटी आलं तर घर सुखाच्या साऱ्या दालनांनी भरून जाईल नाही. अगदी पण पार्वती त्याच्या मर्जीशिवाय काहीही शक्य नाहीये हे आपण जाणतोच. भगवान महादेवाची जशी इच्छा असेल त्यानुसारच सर्व काही घडेल. भगवानांना सर्वतोपरी शरण जाऊन त्यांची मनोभावे सेवा भक्ती करणं हेच आपलं. भगवान शिवांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या या जोडप्याच्या मनात आपण निपुत्रिक असल्याची सहज असली तरी ओठांवर तक्रार मात्र होती. त्यांच्या प्रामाणिक आणि नियमित भक्तिभावाने प्रसन्न होऊन एके दिवशी साक्षात भगवान शंकरांनी चिमणाजीला दृष्टांत दिला. चिमणाजी, तुम्ही दोघांनी मनोभावे केलेल्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालोय. मी आशीर्वाद देतो की तुमची इच्छा पूर्ण होईल. गावाजवळच्या जंगलात डावल मलिकाचा तीर आहे, तिथे उद्या जा. तुला तिथे एक लहान मूल दिसेल. त्याच्या भोवती वाघ असतील. तरीही न घाबरता त्याला घरी घेऊन ये. भगवान शिवांच्या दृष्टांताप्रमाणे दोघे पती पत्नी शिवरामाचा जप करीत जंगलात पोहोचतात. इतक्या भयानक जंगलात आपण आलो खरे, मात्र इतक्या गर्द झाडीत आपल्याला ते बालक मिळेल. पार्वती, भगवान शंकरांच्या दृष्टांतावर तुझा विश्वास नाही की काय? तसं बिलकुल नाही. पण इतक्या घनदाट अरण्यात आपण यापूर्वी कधी आलेलो नाही आणि इथं मनुष्य वस्ती असण्याचा काही प्रश्नच नाही. पार्वती, घाबरू नकोस. भगवान शंकरांचे नामस्मरण करत निशंक मनाने झालं. दोघे पती पत्नी ओम नमः शिवायचा जप करू लागतात. इतक्यात काही अंतरावरून बाळाच्या हसण्या खेळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. अहो अहो ऐका, इथेच कुठेतरी बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. ऐका, नीट ऐका. म्हणजे आपल्याला मिळालेला दृष्टांत खरा आहे. आपल्याला लवकरात लवकर त्या बालकापर्यंत पोहोचायला हवं. चिमणाजी आणि पार्वतीला समोरच वाघाच्या बछड्याशी खेळताना एक बालक दिसले.
त्याच्या चेहऱ्यावर विलोभनीय हास्य. पण त्याला उचलून आणायला गेलो आणि त्या वाघांनी आपल्यावरच हल्ला चढवला तर परवा नाही. मला मातृत्व बहाल करणाऱ्या या बालकासाठी वाघाशीच काय, मी प्रत्यक्ष नियतीशीही झुंजायला तयार आहे. भगवान शिवांचा तसा दृष्टांतच आहे आपल्याला. भगवान शिवांच्या कृपाशीर्वादाने झालेल्या या पुत्रप्राप्तीमुळं त्यांनी या बालकाचं नाव ठेवलं शंकर. हेच ते जगविख्यात अवलिया श्री शंकर महाराज. ध्वनिमुद्रण चैतन्य येणारपूरकर, रिदम